खंड पहिला, भाग तिसरा. नव्या प्रकाशाच्या शोधात. एक. भृग ऋषीच्या आश्रमाला भेट. अन्य मार्गाचा शोध घेण्याची इच्छा मनी बाळगून गौतमाने राजगृह सोडले व तो आलार कालामच्या भेटीला निघाला. वाटेवर त्याला भृग ऋषीचा आश्रम दिसला. सहज उत्सुकतेपोटी त्याने आश्रमात प्रवेश केला. आश्रमवासी ब्राह्मण समिधा गोळा करण्यासाठी वनात गेले होते. ते त्याच वेळी परतले. त्यांच्या दोन्ही हाती कुशा, गवत, समिधा आणि फुले होती. ते आपल्या कठोर तपश्चर्येविषयी प्रख्यात होते. ते विद्वान म्हणूनही विख्यात होते. ते आपापल्या कुटीकडे न जाता त्याच्या दर्शनासाठी एकत्र झाले. आश्रमवासियांनी त्यांचे योग्य ते आदरातिथ्य केले. त्यानेही आश्रमातील श्रेष्ठाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. तो सुज्ञ, तो ज्ञाता, तो मुक्तीचा उपासक, मोक्षाची कामना करणाऱ्या मंगल तपस्व्यांच्या सहवासात कठोरतम तपश्चर्येच्या विविध विधीचे अवलोकन करीत आश्रमात फिरला. तो मृदू, तो कोमल, त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कठोरतम तपश्चर्येत मग्न अशा तपस्व्यांना त्या पवित्र वनात प्रथमच पाहिले. त्यानंतर कठोरतम तपस्येच्या तंत्रात निपुण अशा भृग ऋषीचे गौतमाला तपश्चर्येचे विविध प्रकार आणि त्यांची फलप्राप्ती याविषयी माहिती सांगितली. धर्मशास्त्रानुसार जलोत्पन्न, निराग्नी भोजन, कंदमुळे आणि फळे हाच तपस्व्यांचा आहार होय. परंतु या व्यतिरिक्तही कठोर तपश्चर्येचे, आत्मक्लेशाचे विविध प्रकार, विविध पर्याय होते. काही तपस्वी पक्षाप्रमाणे दाणे टिपून जगत होते. काही मृगप्रमाणे गवताचा आहार घेत होते. काही सापाप्रमाणे वायुभक्षण करून आपला निर्वाह करीत होते. काहींच्या देहावर मुंग्यांनी वारूळ केले होते. काही परिश्रमपूर्वक केवळ पत्थरातूनच आपले अन्न प्राप्त करीत होते. काही आपल्या दातांनी दळून अन्न ग्रहण करीत होते. काही दुसऱ्याकरता शिजवलेल्या अन्नातून जे उरेल त्यावरच आपला निर्वाह करीत होते. काही निरंतर आपल्या जटा जळात भिजून ठेवत आणि दिवसातून 2दा अग्निदेवतेला अर्घ्य देत होते. काही माशासारखे जलचरांचे जीवन जगत होते. त्यांचे देह कासवांनी कुरतडले होते. शरीर, कष्ट, क्लेश, यातना हेच त्यांचे धर्म कार्य होते. अधिक क्लेश, अधिक कष्ट म्हणजे स्वर्गप्राप्ती, कमी क्लेश, कमी कष्ट म्हणजे मर्त्यलोकीचे वास्तव्य, अशी त्यांची समजूत होती. शरीर, कष्ट, क्लेशाच्या मार्गाने सुखप्राप्तीचे त्यांचे प्रयास होते. दैहिक कष्ट, क्लेश, दुःख हेच पुण्याचे मूळ आहे, अशी त्यांची धारणा होती. हे ऐकून गौतम म्हणाला, अशा तपस्व्यांना मी प्रथमच पाहतो आहे. तपश्चर्येसाठी दैहिक कष्ट, क्लेश हा नियम काही मला समजत नाही. या क्षणी मी एवढेच म्हणू शकतो की तुम्ही स्वर्गप्राप्तीसाठी समर्पित आहात. परंतु माझे समर्पण हे या जिवंत जगातील दुःखाच्या कारणांचा शोध घेऊन त्याच्या निराकरणाचा मार्ग शोधण्यासाठी आहे. आपण मला आज्ञा द्यावी. मी सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करू इच्छितो. मी समाधी मार्गाचा अनुभव घेऊ इच्छितो. या मार्गाने मला अभिप्रेत असलेल्या समस्येचे समाधान सापडू शकेल, हे मी जाणून घेऊ इच्छितो. आपण आपापल्या तपश्चर्येत मग्न असतानाही मला उदार आश्रय दिला. आपल्या वियोगाचे दुःखही मला आपल्या आप्तस्वकीयांच्या वियोगासारखेच आहे. आपण आपापल्या तपश्चर्येत मग्न असतानाही मला उदार आश्रय दिला. आपल्या वियोगाचे दुःख मला आपल्या आप्तस्वकीयांच्या वियोगासारखेच आहे. तुम्ही श्रेष्ठ तपस्वी आहात. तुम्ही आपल्या धर्मकर्तव्याबाबत दृढ आहात. पूर्वाश्रमीच्या श्रेष्ठ ऋषींच्या परंपरेचे आपण पाईक आहात. म्हणून आपण मला आवडत नाही म्हणून, किंवा आपल्या आदरातिथ्यात काही उणीव राहिली आहे म्हणून काही मी आपणास सोडून जात नाही. मी जो आपल्या विषयाच्या ज्ञाता आहे अशा मुनी अलार कालामाकडे जाऊ इच्छितो. त्याचा हा दृढ संकल्प पाहून त्या आश्रमाचे प्रमुख भृग ऋषी म्हणाले, हे राजपुत्रा, तुझे ध्येय श्रेष्ठ आहे.
युवा अवस्थेतच तू स्वर्ग आणि मुक्ती यासंबंधी गंभीरतेने विचार केला आहेस. तू मुक्तीला आपले ध्येय मानले आहेस. तू निसंदेह वीर आहेस. तू जे वदलास तेच तुझे ध्येय असेल तर तू त्वरित विंध्याचलाकडे गमन कर. तेथे मुनी आलार कालामचे वास्तव्य आहे. त्याला निरपेक्ष सुखाचे ज्ञान प्राप्त आहे. त्याच्याकडून तुला त्याच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त होईलही, परंतु मला भविष्यकाळी वेगळेच दिसते आहे. त्याच्या तत्वज्ञानाचे अध्ययन केल्यानंतर तुझे ध्येय तुला त्याही पलीकडे घेऊन जाईल. गौतमाने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्या तपस्व्यांना प्रणाम करून त्याने त्यांचा निरोप घेतला. तपस्व्यांनी सुद्धा निरोपाप्रसंगी त्याच्या प्रती आदर व्यक्त केला आणि तपश्चर्येनिमित्त वनाच्या मार्गाला लागले. 2. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. भृगु ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कालाम मुनींचे वसतिस्थान शोधावयास निघाला. आलार कालाम त्यावेळी वैशालीस राहत होता. गौतम तेथे गेला. वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. आलार कालामाकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांतांचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर आलार कालाम म्हणाला, आपले स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे, मी आपल्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तुम्ही अगदी सुपात्र आहात. आलार कालाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी सदोष असूनही निर्दोष झालो की काय असा मला भास होत आहे. म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून सांगाल काय? आलार कालाम म्हणाले, तुमचे शील, तुमच्या स्वभावाचा प्रामाणिकपणा आणि तुमचा दृढ निश्चय यामुळे मी इतका प्रभावित झालो आहे की तुमच्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी मला तुमची कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता वाटत नाही. हे उत्तम श्रोता, आमची तत्वे ऐका. नंतर त्याने गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार कालाम म्हणाला, गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानातील मूल तत्वे आहेत. मी तुम्हाला ती सारांश रूपाने सांगितली आहेत. आलार कालामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला. 3. समाधी मार्गाचे प्रशिक्षण. आपल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची समाधी मार्गाची माहिती करून घ्यावी असे त्यांना वाटले. ध्यान मार्गाच्या 3 पद्धती होत्या. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवल्याने चित्ताची एकाग्रता होते. या पद्धतीमध्ये आनापानसती नावाची श्वसन नियंत्रणाची पद्धती अनुसरलेली होती. दुसऱ्या पद्धतीमध्ये प्राणायाम नावाची पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे 3 भाग होते. 1. श्वास आत घेणे म्हणजे पूरक. 2. श्वास रोखून धरणे म्हणजे कुंभक. आणि 3. श्वास बाहेर सोडणे म्हणजे रेचक. श्वासाला नियंत्रित करण्याची आणखी एक तिसरी पद्धत म्हणजे समाधी या नावाने ओळखली जात होती. आलार कालाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होता. आलार कालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून ते आलार कालामाशी त्याविषयी बोलले आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे विचारले. मोठ्या आनंदाने आलार कालामाने उत्तर दिले. आलार कालामाने गौतमाला ध्यान मार्गाचे तंत्र शिकविले. त्यांच्या एकूण 7 अवस्था होत्या. गौतम त्या तंत्राचे दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळवल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कालामाला विचारले. आलार कालामाने उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने आलार कालामाचा निरोप घेतला. उद्धक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या योग्याविषयी गौतमाने
ऐकलेले होते. आलार कलामाने जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्याच्यापेक्षा एक वरची पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी त्यांनी शोधून काढण्याबद्दल त्यांची ख्याती होती. गौतमाने त्याचा तो ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा विचार केला. म्हणून तो उद्योक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोड्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची 8वी पायरी गौतमाने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलार कलामाला जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय. आणि उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुम्हाला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला. त्याला असे आढळून आले की त्यांची ध्यानमार्गाची प्रक्रिया जशी श्वासोच्छवासावर नियंत्रणावरच आधारलेली असली तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती, तर श्वासोच्छवास पूर्णपणे थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकले. श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना तीव्र वेदनादायक आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने कोणी आपले डोक चिरीत आहे असे जाणवले. ती अतिशय तीव्र वेदनादायक प्रक्रिया होती. तरी पण तिला देखील आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाले. समाधी मार्गाचे त्याने शिक्षण हे अशा प्रकारचे होते. 4. तपस्येची कसोटी. गौतमाने सांख्य आणि समाधी मार्गाचे परीक्षण केले होते, परंतु वैराग्य मार्गाचे परीक्षण केल्याशिवायच त्यांनी भृग ऋषीचा आश्रम सोडला होता. त्यांना असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेले. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी उर्वेला येथे गयेचे राजर्षी नेंगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्यांना जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते 5 परिव्राजक त्यांना उर्वेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या परिवर्जकांनी त्यांना तिथे पाहिले आणि त्यांनी आपणाला बरोबर घ्यावे अशी विनंती केली. गौतमांनी त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्यांच्याबरोबर राहू लागले. गौतमांनी सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेशाचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळ ते भिक्षेसाठी 2च घरी जात, पण एखाद्या दिवशी ते 7 पेक्षा अधिक घरी जात नसत. प्रत्येक घरी केवळ 2 घासांची भिक्षा घेत, पण दर दिवशी ते 7 पेक्षा अधिक घासांची भिक्षा स्वीकारित नसत. दररोज ते फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असत, पण ते 7 वाट्यापेक्षा अधिक अन्न स्वीकारित नसत. काही वेळा ते दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवण करीत असत. कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविक प्रमाणातच अन्न ग्रहण करण्याचा त्यांचा कडक नियम असे. त्यांच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक तीव्र होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असे.
ते रानफळे व कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळावर आपली उपजीविका करीत असत. त्यांचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडांच्या सालींचे, काळविठ्याच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्यांचे, गवतांचे, झाडांच्या सालीचे किंवा लाकडांच्या पट्ट्याचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. त्यांनी आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. ते उभे राहून घेतलेले आसन बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसत. मांडी घालून बसल्यानंतर कधी उठत नसत, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच ते हालचाल करीत असत. अशा प्रकारे आणि निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून ते वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेले की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठी जणू जगू लागले. शेवटी ते इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोचले की त्यांच्या अंगावर चिखल आणि घाणीचे थरच्या थर साचले व शेवटी ते आपोआप गळून पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्यांनी आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी असे तेव्हा अमावास पक्षाच्या रात्री ते उघड्या हवेत राहत असत आणि दिवसा ते काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असत. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याच्या शेवटचा महिना येई तेव्हा ते दिवसा अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहत असत आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राहत असत. ते जळालेल्या हाडांची अशी उशी करून स्मशानात झोपत असत. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त एक शेंग खाऊन आणि नंतर एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर उपजीविका करू लागले. ज्यावेळी दररोज ते फक्त एक दाणा खाऊन राहू लागले त्यावेळी त्यांचे शरीर अत्यंत क्षीण झाले होते. ते आपले पोट चाचपू लागले तर त्यांच्या पाठीचा कणा त्यांच्या हाताला लागे आणि जर ते पाठीचा कणा चाचपू लागले तर त्यांचे पोट त्यांच्या हाती लागे. इतके त्यांचे पोट त्यांच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि याचे कारण ते अत्यंत कमी भोजन घेत होते. 5. तपस्येचा त्याग. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्यांचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. जितके जास्तीत जास्त उग्र होऊ शकत होते एवढे ते उग्र होते. अशा प्रकारचे त्यांचे आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. 6 वर्षानंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्यांना हालचालही करता येत नव्हती. तरीही त्यांना नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्यांचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्यांना यत्किंचितही उलगडा झाला नव्हता. ते स्वतःशीच विचार करू लागले, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग प्राप्तीसाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखाच्या खड्ड्यात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? मी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना मी दोष देत नाही, परंतु हे प्रयत्न म्हणजे आधाराला सोडून आकाशात उडण्यासारखे प्रयत्न होत. माझा प्रश्न असा आहे की अधिकांत अधिक शारीरिक क्लेश करण्याला धर्म म्हणता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबविते त्या अर्थी मनाची साधना करणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे एखाद्या कुत्र्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचीच गोष्ट असती तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते. पण जो कर्ता आहे, जे मन आहे, त्याचा सुद्धा तर प्रश्न आहेच. पण मग हे सर्व काय कामाचे? ज्याची शारीरिक शक्ती नष्ट झाली असेल, भूक, तहान आणि थकवा याने जो त्रस्त असेल, थकव्यामुळे ज्यांचे मन शांत राहिलेले नसेल, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊच शकत नाही. ज्याचे मन पूर्णपणे शांत नाही
तो अशा उद्देशाला कसे काय प्राप्त करू शकतो जे चित्ताद्वारेच प्राप्त होऊ शकते? खरी शांती आणि चित्ताची एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभू शकते. त्यावेळी उर्वेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. सुजाता नावाची त्याला मुलगी होती. सुजाताने एक पिंपळ वृक्षाला नवस केला होता की तिला मुलगा झाल्यास दरवर्षी ती तो नवस करील, कारण तिची इच्छा पूर्ण झाली. तिने पन्ना नावाच्या आपल्या दासीला नवस फेडण्याच्या पूजेचे स्थळ म्हणजे पूजेची जागा तयार करण्यासाठी पाठविले. त्या पिंपळ वृक्षाखाली गौतमांना बसलेले पाहून पन्नाला वाटले की तो वृक्ष देवताच साक्षात अवतरली आहे. सुजाता स्वतः आली आणि स्वतः शिजवलेली खीर तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला अर्पण केली. ते पात्र घेऊन गौतम नदीकाठी गेले. सुपततीठ्ठ नावाच्या नदीच्या घाटावर त्यांनी आंघोळ केली आणि मग ती खीर ग्रहण केली. याप्रमाणे त्यांची वैराग्याची कसोटी म्हणजे तपश्चर्या संपली. गौतमाने तपश्चर्या आणि आत्मक्लेशाचा त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते 5 तपस्वी त्यांच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्यांना सोडून गेले.